नमस्कार वाईटी फॅमिली. तर माझ्या किचनमध्ये अचानकच एक पाल येऊ लागली आहे. मग पालीसाठी हा उपाय करायचा. जे अंडं फोडलेलं असतं त्याचं कवच जे उरलेलं असतं ते कवच जिथं पाल येते तिथं ठेवायचं. अजिबात पाल येत नाही. आणि आता दाखवणार आहे मी मटकीचे मोडं कसे काढायचे. जसे बाजारात मटकी मिळते तशी आणि एकदम फास्टमध्ये. शक्यतो आपल्याला 3 दिवस मोडं काढायला मटकीला वेळ लागतो, पण इथे ही खूप लवकर होईल. सगळ्यात आधी तर 4 ते 5 तासासाठी मटकी धुवून स्वच्छ भिजत ठेवायची आणि झाकून ठेवायची. आणि संध्याकाळी आता मी ही सकाळी ठेवलेली आहे 9 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता मी ह्या मटकीला उपसून पाण्यातून बाजूला काढून ठेवते. अशी चाळण घेतलेली आहे. ही पुरणाची चाळण आहे, पण खूप हलक्या क्वालिटीची आहे, त्यामुळे मी कधी पुरणाला नाही वापरत, तर मटकी भिजवायलाच वापरते. तर ही अशी मटकी त्याच्यामध्ये काढून घ्यायची, म्हणजे पाणी पण निथळलं जातं. भाज्या पण ह्याच चाळणीमध्ये खूप छान निथळल्या जातात. तर हे अशा प्रकारे व्यवस्थित पाणी निथळून घ्यायचं. हे पाणी ओतून द्यायचं आणि एक पातेलं घ्यायचं. पातेल्यामध्ये एखादा कपडा ठेवायचा, कारण आपल्याला ह्या पातेल्यामध्ये गरमी निर्माण करायची आहे, म्हणून एक कपडा घ्यायचा आणि असा कपडा टाकायचा. माझ्या अंशचा हा नवीन टी-शर्ट आहे, जो की त्यांनी वापरला नाही, लहान होता त्यामुळं. तर त्या पातेल्यावरती ही अशी मटकी ठेवायची. मटकीवरती एक चांगला स्वच्छ कपडा झाकण ठेवायचा, ज्याच्यामध्ये तुम्ही मटकी बांधतात तो किचनमध्ये एक ठेवलेलाच असतो, असंही आपला कपडा एक. तर तो असं व्यवस्थित झाकून ठेवायचा. त्याच्यावरती झाकण ठेवायचं, म्हणजे गरमी निर्माण होते. उद्या सकाळपर्यंत जशी बाजारातील मटकीला मोडं आलेले असतात एकदम गवतासारखे, कोणी सार म्हणतं, कोणी मोडं म्हणतं. तर मोड जे आहेत ते मटकीला खूप छान येतात. कोणी कोणी मोडं आणण्याच्या प्रक्रियेला सार आणणे असं म्हणतात कुठे कुठं. तर सध्या तरी पुण्यात मी मोडं आलेली मटकी असंच ऐकलं आहे. हे बघू शकता सकाळी किती छान मोडं आले आहेत मटकीला, एकदम बाजारात येतात तसे. हे बघा, थोडीशी मटकी सांडली माझ्याकडून. ही अशा पद्धतीने वेचून घेतली. बघू शकता किती छान लांब मोड आलेत. एकदम टेस्टी लागते आणि ही मटकी. बघू शकता, व्हिडिओ स्किप वगैरे नाही. तुम्ही ही ट्रिक ट्राय करा आणि मगच कॉमेंट करा. अजिबात व्हिडिओ 2-3 दिवस ठेवलेला नाही आहे बनवायचा. मी कालच्याच व्हिडिओमध्ये मला वाटतं दाखवलं होतं. आणि हे बघू शकता, कपडा काढला याच्या खालचा. तर हे बघा कसे मोड आले छान असे, एकदम बाजारात मोड येतात तसे. आता माझ्याकडे कॅमेरा स्टँड नाही आहे व्यवस्थित, म्हणून मी दुसऱ्या कोणाला तरी म्हणाले की ही चाळण अशी हातात धरा, म्हणजे मी व्हिडिओ काढते आणि व्हिडिओ काढलेला आहे अशा प्रकारे. खरंच खूप छान मोड येतात आणि जास्त छान मोड आलेली मटकी खूप टेस्टी लागते. चवीला खूपच छान असते. आणि कुणी कुणी सलाद म्हणून हल्ली खाऊ लागले, प्रोटीन असतं असं म्हणायला लागलेत. म्हणून ही मटकी खूप छान आहे. तुम्ही ट्रिक ट्राय करा. आता भाजी बनवायची नाही, म्हणून ही मटकी मी आता पातेल्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवून देणार. तर बघू शकता किती छान मोड दिसत आहेत. आणि ही बारीक मटकी आहे. मटकीचे 2 प्रकार येतात. हल्ली मोठी मटकी पण मिळायला लागली, पण ती काही एवढी चवीला नसते. तर आता मी गावची, त्यामुळं मला तर बारीकच मटकी आवडते. मग मी दुकानदारांना जेव्हा देतात तेव्हा सांगते त्यांना की मला बारीक मटकी द्या. बघू शकता मोड अजिबात तुटत नाहीत, जशी आहेत तसे निघतात. हे बघू शकता, अशा पद्धतीने काढायचे. तुमच्याकडे अशी चाळण नसेल तर तुम्ही डायरेक्ट, जरी आपली ह्याची चाळण असते वड्यांची, त्या चाळणीमध्ये केलं तरी चालेल. आणि हे बघू शकता, मी एका माझ्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की घरगुती कांद्याला मोड आल्यावरती काय करायचं. तर ती ट्रिक ही आहे. मी कोथिंबीर लावलेली आहे.